सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची महत्त्वाची बैठक। संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी पक्षाची रणनीती ठरणार। महाविकास आघाडीच्या आमदारांची विधान भवनात बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची ठरणार रणनीती। सरकारमधील मंत्र्यांचे व्हिडिओ, वादग्रस्त वक्तव्य याबाबत विरोधक सरकारला घेरणार। शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। वायबी चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीत शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचं वाटप आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। काँग्रेसच्या वतीनं आज मीरा रोडमध्ये आम्ही मराठी आम्ही भारतीय भाषा संवाद कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार। नाशिकमध्ये मनसेच्या 3 दिवसीय शिबिराचं आयोजन। राज ठाकरे आज मनसेच्या प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। विजय मेळाव्यात भडकाऊ भाषण केल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल। राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची पोलीस महासंचालकांना पत्रातून मागणी। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा सांगलीत संभाजी ब्रिगेडसह सामाजिक संघटनांकडून निषेध। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करत हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी। सातारा जिल्ह्याचे राजधानी सातारा असं नामकरण करावं। शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी। वर्ध्याच्या आर्वीमध्ये मतदारसंघात आमदार सुमित वानखेडेंचा सत्कार। शेतकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी वानखेडेंनी उपस्थित केला होता प्रश्न। राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी महागाव तालुक्यातील गुंजमधील नॅचरल शुगर युनिटला दिली भेट। विविध प्रकारची माहिती जाणून घेतली। नांदेडचे भाजप आमदार राजेश पवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल। डीडीआर अशोक भिलारेंना केली शिवीगाळ। नरसी सेवा सोसायटीमध्ये प्रशासक नेमण्यावरून वाद। बीडच्या अंबाजोगाईत गायकवाडांच्या फोटोला दुग्धाभिषेक। छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेधार्थ घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का। माजी नगराध्यक्ष मंदार केणींचा भाजपात प्रवेश। केणींसह 10 सदस्यांचा भाजपात प्रवेश। मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। देवेंद्र पावले नाहीतर जेलमध्ये गेला असता। जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका। आता तरी सुधरा जयकुमार गोरेंचा खोचक टोला। पवारांच्या राष्ट्रवादीची मंगळवारी कार्यकारिणी बैठक। वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। बैठकीत पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार। प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात एकमताने निर्णय घेतला जाणार। विधानसभेत ठाकरे विरुद्ध राणे राजकीय जुगलबंदी। चड्डी बनियन गँग कुठेही जाऊन बुक्का मारतात। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। तर मुख्यमंत्री कारवाई करत नाहीत, सहनशीलतेचं कौतुक। कोणती गँग हे स्पष्ट करावं, निलेश राणेंचं प्रत्युत्तर। ड्रग्सचं हब म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख। आमदार विलास भुमरेंकडून अधिवेशनात मुद्दा उपस्थित। ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांवर मोकोका लावू, मुख्यमंत्र्यांचं विलास भुमरेंना स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांमध्ये संवाद। विधान भवन आवारात दोघांमध्ये संवाद। प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना पुस्तक भेट दिलं। वांद्रेच्या बेहरामपाडा ड्रग्स विरोधात कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती। नायजेरियन लोकांविरोधात कारवाई करणार। नायजेरियन गुन्हेगारांना मायदेशी पाठवणार। कुर्ला आयटीआय मध्ये 9000 झाडे तोडली। आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। जे तुम्ही नाही केलं ते फडणवीस सरकारने केलं, मंत्री मंगल प्रभात लोढांचं प्रत्युत्तर। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन। पुरोगामी संघटनांकडून परभणीत जोरदार निदर्शने। जळगावमधील धरणगाव शहरात पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा आरोप। भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून करण्यात आलं ढोल बजाव आंदोलन।
पावसाळी अधिवेशनाचे काही दिवस बाकी, मात्र विरोधी पक्षनेत्यांची निवड अद्याप नाहीच. आज सभागृहात शिक्षण विभागाच्या प्रश्नावर चर्चा होणार. दुपारनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल. लॉर्ड्स मैदानावर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंड विरोधात 22 धावांनी पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-1 न आघाडी. अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय. सर्व एअरलाइन्सना 21 जुलैपर्यंत इंजिन इंधन स्विचची तपासणी पूर्ण करण्याचे आदेश. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवण्याची धमकी. ईमेलनंतर परिसरात खळबळ. टास्क फोर्सकडून तपासणी सुरू. टेस्ला इलेक्ट्रिक कार कंपनीचं मुंबईत पहिलं शोरूम आज सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित राहणार. डोंबिवलीत पालिका हद्दीतील 65 बेकायदा इमारतीतील रहिवासी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी पालिकेने पुन्हा नोटीस दिली आहे. संयुक्त फेरीवाला महासंघ आणि फेरीवाले संघटना मुंबईत आझाद मैदानात आज आंदोलन करणार आहेत. फेरीवाल्यांना जोपर्यंत विक्रीसाठी पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत कारवाई न करण्याची पालिकेला मागणी आहे. किल्ले रायगडावर लेखक दीपक नागवेकर यांच्या मोरपंखी पुस्तकाचं प्रकाशन. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 13व्या वंशज डॉक्टर शीतल मालुसरे यांच्या हस्ते प्रकाशन. हिंगोली जिल्ह्यातील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था. अनेक प्रवासी निवाऱ्यांमध्ये मोठं गवत वाढलंय. काही प्रवासी निवाऱ्यांची पडझड. दुरुस्तीकडे किंवा निगराणीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जालन्यात 211 पैकी केवळ एकाच शाळेला सीबीएसई पॅटर्नची मान्यता. शाळेत सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली पालकांची लूट. अनधिकृत शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची पालकांनी मागणी केली आहे. इंदापुरातील खंडोबा माळ इथल्या स्मशानभूमीच्या कामात दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये संताप आहे. स्मशानभूमीसाठी 3 कोटींचा निधी मंजूर होऊनही कामात दिरंगाई. तत्काळ काम पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाचा नागरिकांचा इशारा आहे. सांगलीत पालिका क्षेत्रात उद्यान विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून पगारच नाही. मानधनाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या खासगी कंपनीच्या विमानात तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकानं प्रसंगावधान दाखवत विमान धावपट्टीवरून माघारी वळवलं. तांत्रिक दुरुस्तीनंतर विमानाचं उड्डाण. वसई तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या नाल्यावरील स्लॅब कोसळला. यापूर्वीही स्लॅब कोसळल्यानंतर केवळ डागडुजी केल्यानं नागरिक संतप्त. धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये अज्ञाताकडून बॅनरबाजी. धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत अज्ञाताकडून आमदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. रत्नागिरीतील 847 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली. 5 वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत. धाराशिवमध्ये अतिक्रमणावर कारवाई व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांचं आंदोलन. वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यानं ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांचं धरणे आंदोलन. सांगलीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरपीआय आठवले पक्षाच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. नवी मुंबईत हॉटेल ओनर्स असोसिएशनतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या कर प्रणाली विरोधात हे आंदोलन छेडण्यात आलं. अकोल्यातील श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी. शेकडो कावड यात्रींकडून महादेवाला जलाभिषेक. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त. राज्य सरकारने वाढवलेल्या भरमसाठ वॅट विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनचा चंद्रपुरात निषेध मोर्चा. व्यापारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले असून सुमारे 650हून अधिक बार परमिट रूम बंद. छत्रपती संभाजीनगरात थकीत मालमत्ता करावर मनपाकडून मालमत्ता कर वसुली शिबिर. 95% व्याजमाफीची योजना आणली. त्याचा लाभ सर्वांना व्हावा यासाठी कर वसुली शिबिर घेण्याचे
आदेश प्रशासक जिल्हा श्रीकांत यांनी दिले. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 37 दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण. काहींनी पहिल्यांदा स्वतःहून उभं राहून पावलं टाकली. हे दृश्य पाहताच उपस्थितांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. अकोला जिल्हा वाईन बार असोसिएशन तर्फे आज जिल्ह्यातील सर्व वाईन बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. वॅट उत्पादन शुल्क वार्षिक परवाना शुल्कातील शासनाच्या अतिरिक्त करवाढी विरोधात वसई विरार हॉटेल असोसिएशनचं आंदोलन झालं. जवळपास 500च्या वर वसई तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले होते. करवाढी विरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेचा काल बंद होता. जिल्हा परमिट रूम बार असोसिएशन यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबई पालिकेच्या शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारच नाही. 3 महिन्यांपासून कंत्राटी सुरक्षा रक्षकांना पगारच नाही. कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील लाडक्या बहिणींना चाप बसला. योजनेतील 83,000 महिलांचे अर्ज बाद झालेत. सप्टेंबर 2024 पासून नव्या नोंदणीचं पोर्टलही बंद आहे. रत्नागिरीमधील लांजा शहर बार अँड असोसिएशन आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या वतीनं सरकारने अन्यायकारक वाढवलेले कर रद्द करण्याबाबत बंद पुकारण्यात आला होता. वाशिममध्ये बार मालक आणि हॉटेल चालकांकडून पुकारण्यात आला बंद. सर्व परमिट रूम हॉटेल्स आणि बार बंद ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परभणीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात 10वी 12वी तसेच इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. रायगडमधील समाजसेवक सुरेश भुवड यांचा कुणबी समाज भूषण पुरस्कारानं सन्मान. कुणबी समाजोन्नती संघ श्रीवर्धनच्या वतीनं पुरस्कार. माजी आमदार तुकाराम सुर्वे उपस्थित. सोलापूरमधील संघर्ष योद्धा फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 100 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप. जुन्नरमधील कल्याण नगर महामार्गावरील माळशेज घाटात रस्त्याची दुरवस्था. प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास. महामार्ग प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं मात्र दुर्लक्ष. रत्नागिरीमधील मासेमारी बंदीचा संप. तरी देखील दापोली तालुक्यातील हर्णे बंदरात दिवसा मासेमारी सुरू. स्थानिक मासेमारींचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. चंद्रपूरमधील खडसंगीच्या सामाजिक वनीकरणाच्या खोलीमध्ये शिरलं अस्वल. नागरिकांनी आरडाओरडा करत अस्वलाला पळवून लावलं. वाशिममधील अंचळ गावात स्मशानभूमीची दयनीय अवस्था. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. शोकाकुल कुटुंबियांना त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागतोय. प्रवीण गायकवाडांवर हल्ला प्रकरणी हल्लेखोर दीपक काटेबाबत नवी अपडेट समोर. विमानतळावर जिवंत काडतूस प्रकरणी काटेवर गुन्हा दाखल. दीपक काटे 27 दिवस येरवडा कारागृहात होता. सांगलीत राज्य सरकारच्या परमिट रूम करवाढी विरोधात हॉटेल चालकांचा मोर्चा. जिल्ह्यातल्या सर्व परमिट रूम हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आंदोलन. शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ गडहिंग्लजमध्ये मोर्चा. आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन. छत्रपती संभाजीनगर पालिका ऍक्शन मोडवर. दुकानांसमोर डस्टबिन नसेल तर बसणार दंड. छत्रपती संभाजीनगर महापालिका ठोठावणार 5,000चा दंड. साईबाबांचं समाधी मंदिराचं दर्शन आता जगभर पोहोचवलं जाणार. साईबाबा संस्थान आणि शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर युट्यूबवर संमेलनाचं आयोजन करण्यात येणार. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. घाटमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. कोयना धरणातून 5,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा पाठशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना योजनेविषयी सखोल मार्गदर्शन भारतीय कृषी विमा कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर बाबासाहेब इनकर यांनी केलं. ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळाली. परभणी जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवली. खरीप पीक धोक्यात आलंय. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.
नंदीग्राम एक्सप्रेसला आग लागल्याची घटना, आग लागल्याचं वेळेतच लक्षात आल्यानं दुर्घटना टळली. बीडमध्ये बिबट्याने 8 शेळ्यांचा फडशा पाडलाय. महिला शेतकऱ्यांनी वनमंत्र्यांकडे पिंजऱ्याची मागणी केली आहे. अलिबाग मुरुड मार्गावर बारशिव गावाजवळ भरधाव कारची मोटारसायकलला धडक. मोटारसायकलवरील दोघेही जागीच ठार. रेवदंडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डेमध्ये घराला लागली आग. आग लागल्यानं मोठं आर्थिक नुकसान. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती. स्थानिक ग्रामस्थांकडून आग आटोक्यात. पालघरमधील वाडा तालुक्यातील कुडुसगह 29 प्रदूषणकारी कारखान्यांना टाळं ठोकण्याचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय. कारखान्यातील प्रदूषणामुळे स्थानिक आक्रमक झालेत. पुण्यातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौक या ठिकाणी वाहन विक्री करणाऱ्या दुकानातील दुचाकीला आग. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात. पैठण तालुक्यातील बालाजी मंदिरात चोरी. चोरट्यांनी फोडली दानपेटी. पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू. हिंगोलीत बेलुरा या ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या. विलास गुट्टे असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव. मालेगावात बसमध्ये सोने चोरीचा महिलेचा डाव फसला. महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत तोडताना चोरट्या महिलेस प्रवाशांनी पकडला. चोरटी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. मालेगावमध्ये पोलिसांच्या कारवाईत 3 चोरटे अटक. आरोपींकडून 10 दुचाकी आणि दरोड्याचे साधने हस्तगत. बुलढाण्यात गाभणे रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मनसे जिल्हा अध्यक्षावर गुन्हा दाखल झालाय. वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा याच उद्देशानं पोलिसांनी लावले होते सीसीटीव्ही कॅमेरे. पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे 2 तरुणांनी फोडले. सीसीटीव्ही फोडणाऱ्यांची पोलिसांकडून अर्धनग्न वरात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अॅट्रॉसिटीसह जमिनीच्या वादातून शिरसगावच्या सरपंच राजाराम चुंगडे यांची हत्या. गावातील 3 जण अटकेत. पोलिसांना गोंधळण्यासाठी एका आरोपीनं धारण केला होता महिलेचा वेश. कोल्हापुरात एक व्यक्ती रिव्हॉल्व्हर घेऊन कोर्टात साक्ष देण्यासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयात रिव्हॉल्व्हर घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. संबंधित व्यक्तीची शाहूपुरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत युवक मोबाईल टॉवरवर चढला. बघ्यांची मोठी गर्दी. अग्निशमन दलाकडून तरुणाला खाली उतरवण्यात यश. पालकमंत्री नसल्यानं रायगडच्या विकास कामांवर परिणाम. खासदार सुनील तटकरेंची अप्रत्यक्ष कबुली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून अपेक्षा व्यक्त. मुंबईत कोकेनच्या तस्करी प्रकरणी महिलेला अटक. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या DRI अधिकाऱ्यांकडून अटक. महिलेच्या शरीरातून 6,65,00,000 रुपयांचे कोकेन जप्त. वडापाव, समोसा, कचोरी आणि पिझ्झा पदार्थांचा धोकादायक खाद्यपदार्थांच्या यादीत समावेश. धोक्याचे फलक केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या कॅन्टीनमध्ये लावले जाणार. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी. पुणे शहरात 17 जुलैला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद राहील. नशेच्या इंजेक्शनची महाविद्यालयीन तरुणांना विक्री करणाऱ्या 3 टोळीचा पर्दाफाश. 2,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. दिल्लीतून ऑनलाईन मागवल्या 52 बाटल्या. मुंबईत पोलीस असल्याची फसवणूक करत व्यक्तीकडून पैसे उकळले. सायबर गुन्ह्यांमध्ये फसलेल्या व्यक्तीची बनावट कागदपत्र दाखवून फसवणूक. कोल्हापुरात गडहिंग्लज पोलिसांची मटका अड्ड्यांवर छापा. 4 महिलांसह 8 जणांना अटक. 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. आर्थर रोड कारागृहात 2 गटात तुफान हाणामारी. गँगस्टर प्रसाद पुजारीसह 7 जणांवर गुन्हे दाखल. चंद्रपुरात चिमूर इथे घरफोडी करून दागिने लंपास. 2 जणांना अटक. सुमारे 8.5 लाख रुपयांचे दागिने जप्त. बुलढाणा जिल्हा रुग्णालयावर शल्यचिकित्सक पथकाचा छापा. रुग्णालयाच्या झडतीमध्ये अवैध गर्भपातचे अवशेष सापडले. गर्भपात प्रकरणी आरोपी डॉक्टर विरोधात कारवाई. नागपुरात माजी नगरसेवकाच्या मुलाला MD तस्करी करताना अटक.
सुमारे 18,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. घरफोडी आणि चोरी करणारे 2 सराईत आरोपींना अटक. कर्नाटकातील बंगळुरू इथून अटक. पुढील तपास सुरू. बुलढाण्यात गॅस चोरट्याला अटक. घरगुती गॅस सिलेंडरमधून ऑटो रिक्षाच्या टाकीत गॅस भरताना पकडलं. आरोपीकडून इंडियन कंपनीचं 24 गॅस सिलेंडर, ऑटो रिक्षा आणि कॉम्प्रेसर मशीनसह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोलापुरातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील 93% पेरण्या पूर्ण. जिल्ह्यात दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. पंतप्रधान पीक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत. विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अमरावतीत 95% पेरण्या पूर्ण. नांदगाव खंडेश्वर मधील काही गावांना दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसाअभावी पिकांना धोका. उर्वरित 5% पेरण्या मंगळवारपर्यंत पूर्ण होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.